ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರದ ಉತ್ಸವ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆಯ ಉತ್ಸವ ಅಂತ ಇದನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿದ್ದಾರೆ. ಇಂದು ಶಿವಜಯಂತಿ ಮತ್ತು ಬಸವೇಶ್ವರ ಜಯಂತಿಯ ನಿಮಿತ್ತ ನಾನು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಪುಷ್ಪಾರ್ಚನೆ ಮಾಡಿ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದ ತಗೊಳ್ಳಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೆ. ನನ್ನ ಜೊತೆ ಅನೇಕ ನಮ್ಮ ಯುವಕರು, ಸಮಾಜ ಸುಧಾರಕರು, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ನಾಯಕರು ನನ್ನ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವರು ಕೂಡಿ ಆಚರಿಸುವಂಥ ಈ ಒಂದು ಉತ್ಸವ, ಈ ಜಯಂತಿಯನ್ನು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಜಯಂತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಾವಿಸಿದ್ದೀವಿ. ಇಡೀ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಹೆಮ್ಮೆಯ ಒಂದು ಶಿವ ಜಯಂತಿ ಉತ್ಸವ ಆಗ್ತದೆ, ಬಸವ ಜಯಂತಿ ಉತ್ಸವ ಆಗ್ತದೆ, ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಜಯಂತಿ ಉತ್ಸವ ಆಗ್ತದೆ. ಇವೆಲ್ಲ ಉತ್ಸವಗಳ ಸಮುದಾಯ ಈ ತಿಂಗಳು. ಹೀಗಾಗಿ ಅಂಬೇಡ್ಕರು, ಶಿವಜಯಂತಿ, ಬಸವಣ್ಣ ಇವರೆಲ್ಲರೂ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು, ದರ್ಶನಕರು. ನಮ್ಮ ಸಮಾಜವನ್ನು ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಇಡಲು, ಒಬ್ಬರು ಪರಸ್ಪರ ನಂಬಿಕೆಯಿಂದಿರಲು ಇವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನಮಗೆ ಒಂದು ಅಡಿಪಾಯ ಆಗಿದೆ. ಆ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವದ ಇಡೀ ಜನತೆ ಇವತ್ತು ಉತ್ಸಾಹಭರಿತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಾನು ಎಲ್ಲ ಮಹಾನಗರದ ಎಲ್ಲ ಆದರಣೀಯ ಬಂಧುಗಳಿಗೆ, ಭಗಿನಿಯರಿಗೆ ನಾನು ಈ ಒಂದು ಉತ್ಸವದ ನಿಮಿತ್ತ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಮತ್ತು ಉತ್ಸವದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ. नमस्कार. आजपासून बेळगावच्या पारंपरिक शिवोत्सवाला सुरुवात झालेली आहे. सकाळपासून विविध गडावरून ज्वालांचं आगमन झालं, त्यानंतर नरगुंदकर भावी चौकामध्ये पूजन झालं आणि आता छत्रपती शिवाजी उद्यान येथील मूर्तीला अभिवादन करण्यात आलं. मध्यवर्तीच्या माध्यमातून यावर्षी या मूर्तीचं रंगकाम हाती घेण्यात आलं होतं. गेली बरीच वर्ष या मूर्तीला रंगकाम झालं नसल्यामुळे हा रंग जीर्ण झाला होता. त्यामुळे मध्यवर्तीच्या बैठकीमध्ये निर्णय झाला होता की या मूर्तीचं रंगकाम व्हावं. त्याला अनुसरून रमाकांत दादांनी देणगी स्वरूपात या मूर्तीला रंगकाम करण्यासाठी जो खर्च येणार होता तो संपूर्ण खर्च त्यांनी स्वीकारलेला होता आणि आज ह्या मूर्तीचं रंगकाम पूर्ण झालेलं आहे. आता 3 दिवस हा उत्सव चालणार आणि तिसऱ्या दिवशी मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार आहे. मिरवणुकीमध्ये बेळगावच्या विविध मंडळांच्या वतीनं सजीव देखावे सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीला दाखवला जाणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन या मिरवणुकीला कशा पद्धतीने शिस्त लागेल ही प्रत्येकाने जबाबदारी घेऊन या मिरवणुकीला शिस्त लावावी असं मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं आम्ही सगळ्यांना आवाहन करतो. शिवजयंती मिरवणुकीमध्ये गाडी किती येतात? मिरवणुकीमध्ये साधारण 60 ते 70 चित्ररथ असतात. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरील सजीव देखावे सादर केले जातात. जगाच्या पाठीवरती इतक्या भव्य स्वरूपात कुठेही शिवजयंती होत नाही, अशी बेळगावमध्ये ही शिवजयंती होते. ही परंपरा आपल्याला अशीच पुढे घेऊन जायची आहे. त्यासाठी या मिरवणुकीला शिस्त लावण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावं. सर्व शिवभक्त, बसवभक्त, भीमभक्त या सर्वांना शिवजयंतीच्या, बसवेश्वर जयंतीच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेळगावमधील संपूर्ण शिवभक्तांना आवाहन करू इच्छितो, प्रतिवर्षाप्रमाणे आपला इतिहास दाखविण्याचं कार्य आपल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने करावा. जेणेकरून या उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती आहे की ह्या मिरवणुकीमध्ये सामान्यातल्या सामान्य वर्गातील युवा कार्यकर्ते ह्या मिरवणुकीमध्ये असतात आणि त्यासाठी सर्व शिवभक्तांना माझी एक विनंती आहे की अर्वाच्य किंवा इतर कुणालाही कोणाच्याही भावना दुखवतील असं कोणतंही दृश्य करू नये, ही विनंती सार्वजनिक श्री शिवजयंती महामंडळाच्या वतीनं आम्ही करू इच्छितोय. कारण आपला समाज रोडवरती असतो, आपल्या आयाबहिणी रोडवरती असतात त्या दिवशी आणि आपण सर्वजण शिवभक्त आहोत. शिवभक्त या नात्यानं शिवाजी महाराजांचे विचार आपण सर्वजण आस्मदात करणे, त्यांच्या विचारावरती आपण चालणे हे जरुरीचं आहे. येणाऱ्या काळामध्ये सार्वजनिक शिवजयंती महामंडळ हे संपूर्ण आपल्या बेळगाव परिसरामध्ये जितक्या पण ज्या शिवमूर्ती असतील या शिवमूर्तींसाठी काहीही मदत आपण सर्वजण महामंडळाच्या माध्यमातून करू इच्छितो. त्याच पद्धतीनं मी माझी एक विनंती माझ्या सर्व युवा शक्तीला आहे, कोणताही राजकीय व्यक्ती ह्या आपल्या शिवजयंतीला गालबोट लावण्याकरिता डॉल्बीसाठी किंवा आणि धांगडधिंगाला घालण्यासाठी आतून पैसे वगैरे देतील, खरोखर जर शिवभक्त असतील तर त्या शिवभक्तांनी तसल्या देणग्या नाकारून
आपला इतिहास, छत्रपती शिवरायांचा इतिहास प्रत्येक माणसामध्ये रुजविण्याचं कार्य आपण सर्व शिवभक्तांनी करूया, हीच विनंती महामंडळाच्या वतीनं, एक शिवभक्त या वतीनं संपूर्ण शिवभक्तांना करू इच्छितो. जय शिवराय.